हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबेट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मीनिंग बघूया, त्याचं डेफिनेशन बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याचे सुद्धा मराठीमध्ये मीनिंग बघूया आपण. मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शन मधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ते बघायचे आणि त्याचे सुद्धा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे कनायवन्स. CONNIVANCE, कनायवन्स. ओके, कनायवन्स म्हणजे काय होतं, त्याचं मीनिंग आहे विलिंगनेस टू सिक्रेटली अलाउ ऑर बी इन्व्हॉल्व्ड इन अ रॉंग डुईंग, स्पेशली अँड इमॉरल ऑर इल्लीगल ऍक्ट. ओके, म्हणजेच काय होतं मराठीमध्ये, त्याचं काय मीनिंग होतं, तर डोळे झाक, कानाडोळा, मौन संमती किंवा दुसऱ्याच्या चुकीच्या कृत्याला माहिती असूनही न विरोध करता दिलेली संमती. म्हणजे एखादा माहिती आहे आपल्याला की तो चुकीचा आहे, पण तरी आपण त्याच्या चुकीच्या कृत्याला विरोध नाही करत आहे आणि त्याला संमती देत आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, कनायवन्स असं म्हटलं जातं. ओके, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्याला कनायवन्स. म्हणजेच काय, तर विलिंगनेस टू सिक्रेटली अलाउ ऑर बी इन्व्हॉल्व्ड इन रॉंग डुईंग. रॉंग डुईंग म्हणजे काय, चुकीचं जे पण काही कार्य असते त्याला म्हटलं जातं रॉंग डुईंग, स्पेशली ॲट इमॉरल ऑर इलिगल ऍक्ट. सो मराठीमध्ये होतं डोळेझाक करणे म्हणजे माहिती असूनही त्याला दुर्लक्ष करणे, कानाडोळा, मौन संमती किंवा मौन संमती म्हणजे चुपचाप राहून संमती देऊन देणे. ओके, किंवा दुसऱ्याच्या चुकीच्या कृत्याला माहिती असूनही न विरोध करता दिलेली संमती, त्याला म्हटलं जातं कनायवन्स. सिनोनिम्स आहेत कोल्युजन, कॉम्प्लिसिटी आणि कोलॅबोरेशन. आणि अँटोनिम्स आहेत असिस्टन्स, अबेटमेंट आणि एड. ओके, यूज दिलेला आहे, सो यूज तुम्ही एकदा वाचून घ्या आणि स्वतःच्या मनाने तयार करून बघा मराठीमध्ये याचं काय मीनिंग होऊ शकतं आणि कनायवन्सला त्याला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये म्हणून. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत कनायवन्सचे, कोल्युजन, कॉम्प्लिसिटी आणि कोलॅबोरेशन. आणि अँटोनिम्स आहेत असिस्टन्स, अबेटमेंट आणि एड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट आहे वर्ड रॅम्पेज, RAMPAGE, रॅम्पेज. रॅम्पेजचं मीनिंग होतं अ पिरियड ऑफ व्हायलंट अँड अनकंट्रोलेबल बिहेवियर. ओके, टिपिकली इन्व्हॉल्विंग अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल. म्हणजेच काय होतं, तर एखादी हिंसक वागणूक होऊ शकते. ओके, रॅम्पेज म्हणजे काय होतं, तर अनकंट्रोलेबल बिहेवियर म्हणजे त्याची वागणूक जी आहे ते चांगली नाही आहे, खूप धिंगाणा करत आहे, त्याला म्हटलं जातं रॅम्पेज. म्हणजेच काय, तर बेफाम वागणे, रागाने थैमान घालणे, गैरशिस्त किंवा हिंसक वागणूक, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये रॅम्पेज. आणि रॅम्पेजचं मराठीमध्ये काय मीनिंग होतं, सो बेफाम वागणे, रागाने थैमान घालणे, गैरशिस्त आणि हिंसक वागणूक. म्हणजेच काय, अ पिरियड ऑफ व्हायलंट अँड अनकंट्रोलेबल बिहेवियर टिपिकली इन्व्हॉल्विंग अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल. म्हणजेच खूप सारे त्याच्यामध्ये लोक आहेत, त्या लार्ज ग्रुप ऑफ पीपलनी केलेला एखादा व्हायलंट आणि अनकंट्रोलेबल ऍक्ट जे आहे, बिहेवियर जे आहे, त्याला म्हटलं जातं रॅम्पेज. सिनोनिम्स आहे त्याचे बर्सर, आउट ऑफ कंट्रोल, वाईल्ड आणि बॉन्कर्स. आणि अँटोनिम्स आहेत कामनेस, डिलाइट, प्लेजर आणि अम्युजमेंट. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स काय आहेत आणि अँटोनिम्स काय आहेत रॅम्पेजचे. आणि रॅम्पेज म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर बेफाम वागणे, रागाने थैमान घालणे, गैरशिस्त किंवा हिंसक वागणूक, ते पण कोणामध्ये, ग्रुप ऑफ पीपल मध्ये. ओके, लार्ज ग्रुप ऑफ पीपल जे करतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्याला म्हटलं जातं रॅम्पेज. सिनोनिम्स आहेत बर्सर, आउट ऑफ कंट्रोल, वाईल्ड, बॉन्कर्स. आणि अँटोनिम्स आहेत कामनेस, डिलाइट, प्लेजर आणि अम्युजमेंट. नेक्स्ट आहे वर्ड रेफरेंडम. ओके, REFERENDUM. काय आहे हे, रेफरेंडम. रेफरेंडम म्हणजे काय होतं, अ जनरल वोट बाय द इलेक्टोरेट ऑन अ सिंगल पॉलिटिकल क्वेश्चन विच हॅज बीन रिफर्ड टू देम फॉर अ डायरेक्ट डिसिजन. म्हणजेच काय, तर सर्वानुमत जे केलेलं एखादं वोट आहे, आता एखादी काही टीम आहे,
किंवा कशाबद्दल संमती घ्यायची आहे कोणाची, तर काय करतो आपण प्रत्येकाला विचारत असतो की आपल्याला हे करायचं आहे आणि प्रत्येक जण काय करतो त्याचं स्वतःच संमती देत असतो की हो करायचं आहे नाही करायचं आहे. तर एकमत जो असतो सगळ्यांचा त्याला काय म्हटलं जातं रेफरंडम असं म्हटलं जातं. ओके, किंवा जनमत. तर मराठीमध्ये काय होतं रेफरंडम म्हणजे सर्वांमत किंवा जनमत, म्हणजे सगळ्यांचं काय आहे मत एक झालेलं आहे तिथे. A general vote by the electorate on a single political question which has been referred to them for a direct decision म्हणजे होतं रेफरंडम. सिनोनिम्स आहेत पब्लिक वोट, प्लेबिसाइट, पॉप्युलर वोट, रेफरंडम आणि रेफरंडम. आणि अँटोनिम्स आहेत युनिलॅटरल डिसिजन, वन साइडेड डिसिजन, इंडिपेंडेंट डिसिजन आणि इंडिव्हिज्युअल डिसिजन. आता तुम्हाला समजलं असेल, अँटोनिम्स वरून तुम्हाला कळालं असेल की रेफरंडम म्हणजे काय होतं. तर अँटोनिम्स काय आहेत त्याचे युनिलॅटरल डिसिजन, वन साइडेड डिसिजन, इंडिपेंडेंट डिसिजन म्हणजे इंडिव्हिज्युअलनी घेतलेलं डिसिजन किंवा वन साइडेड डिसिजन आहे त्याला म्हटलं जातं त्याचं काय आहे ते अपोजिट आहे कशाचं रेफरंडमचं. म्हणजे रेफरंडम म्हणजे काय होतं एकमत, सर्वांमत किंवा जनमत. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे रॅन्सॅक्ट, RANSACKED. रॅन्सॅक्टचं मिनिंग आहे गो हरिडली थ्रू अ प्लेस स्टीलिंग थिंग्स अँड कॉझिंग डॅमेज. म्हणजेच काय करणे लूटमार करणे, लुटणे, पैसा लुटणे किंवा गुंडाळलेले किंवा शोधाशोध केली. तर रॅन्सॅक्ट म्हणजे काय होतं लुटणे. हे लक्षात ठेवा की रॅन्सॅक्टचा हा मिनिंग आहे काय करणे लुटणे. गो हरिडली थ्रू अ प्लेस, कोणत्या पण प्लेसवर खूप घाईघाईने जाणे, कशा करता स्टील करण्याकरता. स्टील म्हणजे काय होते चोरी करण्याकरता. काय चोरी करण्याकरता थिंग्स ज्याने काय होते डॅमेज होते काही पण. ओके, कॉझिंग अँड कॉझिंग डॅमेज, तर याचा अर्थ होतो रॅन्सॅक्ट. सिनोनिम्स आहेत प्लंडर, प्लेज आणि स्टील फ्रॉम. आणि अँटोनिम्स आहेत क्लीन, फाउंड आणि गेट. परत एकदा बघूया रॅन्सॅक म्हणजे काय होतं. सो रॅन्सॅकचं मिनिंग आहे गो हरिडली थ्रू अ प्लेस स्टीलिंग थिंग्स अँड कॉझिंग डॅमेज. म्हणजेच कोणत्या पण एखाद्या प्लेसवर खूप घाईघाईने जाणे, तिथले सामान चोरी करण्यासाठी, तिथले थिंग्स चोरी करण्यासाठी आणि त्याच्यामुळे काय होते डॅमेज होते आणि किंवा डॅमेज करण्यासाठी, काही पण उद्ध्वस्त करण्यासाठी. ओके, त्याला म्हटलं जातं रॅन्सॅक. म्हणजेच काय होतं लुटले, गुंडाळले किंवा शोधाशोध केली, त्याला म्हटलं जातं रॅन्सॅक. सिनोनिम्स आहेत प्लंडर, पिलेज आणि स्टील फ्रॉम. आणि अँटोनिम्स आहेत क्लीन, फाउंड आणि गेट. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं मराठीमध्ये त्याचं मिनिंग. तर अॅनिव्हर्सरी म्हणजे काय होतं इयरली सेलिब्रेशन ऑफ अ डेट ऑर अन इव्हेंट. म्हणजे जसा आपला बर्थडे आहे तो इयरली येत असतो. आता समजा आज किती तारीख आहे, आज 4 नोव्हेंबर आहे, तर पुढच्या 4 नोव्हेंबरला आणखी काय येईल, माझा समजा आज माझा बर्थडे आहे 4 नोव्हेंबरला, पुढच्या 4 नोव्हेंबरला आणखी माझा बर्थडे. म्हणजे काय आहे इयरली इव्हेंट आहे. ही काय आहे एक इयरली डेट अँड इव्हेंट आहे, त्याला काय म्हटलं जातं अॅनिव्हर्सरी असं म्हटलं जातं. सो अॅनिव्हर्सरी म्हणजे काय होते वर्धापन दिन, वाढदिवस, जयंती किंवा स्मृती दिन, त्याला म्हटलं जातं अॅनिव्हर्सरी. ओके, मराठीमध्ये अॅनिव्हर्सरी म्हणजे होतं वर्धापन दिन, वाढदिवस, जयंती किंवा स्मृती दिन. नेक्स्ट आहे मार्टर्स, MARTYR. मार्टर म्हणजे काय होतं अ पर्सन हु इज किल्ड बिकॉज ऑफ देअर रिलिजियस ऑर अदर बिलीफ्स. म्हणजेच काय आहे शहीद झालेले. ओके, मार्टर म्हणजे काय होतं तर शहीद झालेले. तर कशा करता पर्सन हु इज किल्ड बिकॉज ऑफ देअर रिलिजन. रिलिजनमुळे त्याला मारल्या गेलेला आहे किंवा काही पण अदर बिलीफ्समुळे त्याची हत्या करण्यात आलेली आहे, त्याला काय म्हटलं जातं मार्टर असं म्हटलं जातं. शहीद लोकांना सुद्धा काय म्हटलं जातं मार्टर असं म्हटलं जातं. सो मार्टर म्हणजे काय होतं शहीद किंवा हुतात्मा. शहीद किंवा हुतात्मा किंवा एखाद्या तत्वासाठी, धर्मासाठी किंवा चांगल्या हेतूसाठी छळ सहन करून मृत्यू पत्करणारी व्यक्ती, त्या व्यक्तीला सुद्धा म्हटलं जातं मार्टर. काय आहे एखाद्या तत्वासाठी, एखादं तत्व आहे किंवा धर्मासाठी, आपण धर्मासाठी कोणीतरी काही करताय, तो व्यक्ती काही करत आहे किंवा चांगल्या हेतूसाठी त्याचा जर छळ होत आहे आणि ते छळ सहन करून जी मृत्यू पत्करत आहे ती व्यक्ती, त्याला म्हटलं जातं मार्टर. म्हणजे मार्टर म्हणजे काय होते मग
शहीद किंवा हुतात्मा, एखाद्या तत्वासाठी, धर्मासाठी किंवा चांगल्या हेतूसाठी छळ सहन करून मृत्यू पत्करणारी व्यक्ती. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड अचीवमेंट. सो अचीवमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी ACHIEVEMENT. अचीवमेंट म्हणजे काय होतं तर कामगिरी, उपलब्धी, संपादकनुक, कर्तृत्व किंवा यश, याला म्हटलं जातं अचीवमेंट. काहीतरी अचीव केलेलं आहे आपण, आपल्या या जीवनामध्ये काहीतरी अचीव केलेलं आहे, आपलं जे काही ध्येय आहे ते अचीव केलेलं आहे. आपण म्हणतो मला काय करायचं आहे, मला बँकेमध्ये नोकरी करायची आहे आणि मी ती बँकेमध्ये नोकरी करत आहे आता. ओके, त्याला काय म्हटलं जातं की मी ही जी पायरी आहे ती मी अचीव केलेली आहे, म्हणजे हे यश मला मिळालेलं आहे, त्याला म्हटलं जातं अचीवमेंट. म्हणजे काय होतं कामगिरी, उपलब्धी, संपादनुक, कर्तृत्व आणि यश, त्याला म्हटलं जातं अचीवमेंट. आणि अचीवमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ACHIEVEMENT. नेक्स्ट आहे वर्ड इररेलेव्हंट. इररेलेव्हंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी IRRELEVENT. इररेलेव्हंट म्हणजे काय होतं तर अप्रस्तुत, असंबद्ध किंवा अप्रासंगिक, त्याला म्हटलं जातं इररिलेव्हंट. ओके, काय आहे इररिलेव्हंट म्हणजे अप्रस्तुत, असंबद्ध किंवा अप्रासंगिक. आणि इररिलेव्हंटची करेक्ट स्पेलिंग आहे IRRELEVENT. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बेग द क्वेश्चन. बेग द क्वेश्चन म्हणजे होतं इन अ फिलॉसॉफी. फिलॉसॉफी मध्ये काय आहे टू बेग द क्वेश्चन म्हणजे काय होतं इज टू अज्युम समथिंग टू बी ट्रू दॅट हॅज नॉट येट बीन प्रूव्ड. म्हणजेच काय फिलॉसॉफी मध्ये काय म्हटलं जातं बेग द क्वेश्चनला की अज्युम करून घेणे की ते काही पण जी गोष्ट आहे ती खरी आहे, ट्रू आहे, प्रूव्ह नाही झालंय तरी. ओके, टू बी ट्रू दॅट हॅज नॉट येट बीन प्रूव्ह. सध्या तरी ते प्रूव्ह झालेलं नाही आहे पण तरी आपण त्याला खरं मानून घेत आहे, त्याला काय अज्युम करून घेत आहे, त्याला म्हटलं जातं टू बेग द क्वेश्चन. कशामध्ये इन फिलॉसॉफी मध्ये. ओके, आय हॅव सीन द इडम ऑल्सो टू मीन दॅट अ क्वेश्चन इज क्राईंग आउट टू बी आस्क्ड. ओके, सो काय होतं म्हणजे एखादी गोष्ट सत्य मानून घेणे किंवा सिद्ध न करता म्हणजे होतं बेग द क्वेश्चन. मराठीमध्ये काय होतं या बेग द क्वेश्चनचं मीनिंग एखादी गोष्ट सत्य मानून घेणे सिद्ध न करता. ती सिद्ध झाली नाही आहे, प्रूव्ह झालेली नाही आहे, तरी पण ती गोष्ट सत्य मानून घेत आहे, आपण ट्रू मानून घेत आहे, खरी मानून घेत आहे, त्याला म्हटलं जातं बेग द क्वेश्चन. नेक्स्ट आहे गेट आउट ऑफ हँड. गेट आउट ऑफ हँड म्हणजे काय होतं इफ अ सिच्युएशन गेट आउट ऑफ हँड इट कॅन नॉट बी कंट्रोल्ड एनी लॉंगर. म्हणजेच काय आहे एखादी सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे जी काय झालेली आहे गेट आउट ऑफ हँड झालेली आहे, म्हणजेच ती आता कंट्रोलमध्ये नाही आहे, ती होऊन गेलेली आहे आता, म्हणजे ती काय झालेली आहे हाताबाहेर झालेली आहे, आता आपण त्याला कंट्रोलच नाही करू शकत आहे, त्याला म्हटलं जातं गेट आउट ऑफ हँड. आणि गेट आउट ऑफ हँड म्हणजे काय होतं मराठीमध्ये हाताबाहेर जाणे. कोणती पण परिस्थिती सिच्युएशन जी हाताबाहेर गेलेली आहे त्याला म्हटलं जातं गेट आउट ऑफ हँड. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या, मिनिंग सुद्धा मराठीतले तुम्ही नोट डाऊन करून घ्या, सिनोनिम्स अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, वर्ड घेऊन सेंटेन्सेस स्वतःच्या मनाने तयारी करून घ्या, करत चला. दररोजचे जे वर्ड्स आहे आधी जे वर्ड झाले ते सुद्धा रिवाइज करत चला दररोज. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.